Hello students. Now today we are going to study some accounting terms or concept which are always used. अकाउंट्स मध्ये ज्या काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत की ज्यावरती संपूर्ण अकाउंटन्सी अवलंबून आहे यामधील काही संज्ञा आपण या भागामध्ये पाहणार आहोत. यामध्ये पहिली संज्ञा सांगता येते डेटर. Debtor is a person. Debtor is a person from whom any amount is receivable to the business. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला उधारीनं माल विकतो आणि त्याच्याकडून आपल्याला त्या वस्तूचे पैसे येणं असतात, मग ज्याच्याकडून पैसे येणं आहे अशी व्यक्ती म्हणजे कोण? डेटर. इथे म्हटले बघा, a person who has to pay the business for getting goods and services on credit is known as a debtor. A person who has to pay to the business for getting goods and services on credit is known as a debtor. A debtor is a person who owes money to the business. You are a person who owes something to us, असे म्हणता येतं. A debtor is a person who owes something to us. Some money is owes to the business. The debtor are always created in the credit sales. नंतर आपण बघणार आहोत ट्रान्झॅक्शन वगैरे येणार आहे त्याच्यामध्ये. कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन ते त्याच्यामध्ये येईल. म्हणजे उधारी विक्रीमधून डेटर्स निर्माण होतात. डेटर्स आर ऑलवेज क्रिएटेड through credit sales. आता याच्याच बरोबर विरुद्ध संज्ञा आहे क्रेडिटर. ज्यावेळी आपण उधारीनं वस्तूंची खरेदी करतो त्यावेळी त्याला आपण पैसे देणं असतो. म्हणजे ज्याला आपण काहीतरी पैसे देणं आहे तो आपला क्रेडिटर. ए पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज अ क्रेडिटर. बरं, ज्यावेळी आपण उधारीनं वस्तू किंवा सेवा खरेदी करतो, मिळवतो आणि त्या बदल्यामध्ये जी काही रक्कम ज्या व्यक्तीला देणं असतं तिला क्रेडिटर म्हणायचं. क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. ही व्याख्या सिंपल आहे. क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. ओज म्हणजे देणं. आणि डेटर इज अ पर्सन हू ओज समथिंग टू बिझनेस. ज्यानं व्यवसायाला येणं आहे तो डेटर. आणि ज्या व्यक्तीला व्यवसाय देणं आहे तो क्रेडिटर. क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. आणि क्रेडिटर हे नेहमी कशातून निर्माण होतात? ज्याकडून उधारीनं खरेदी करतो. ए पर्सन टू होम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. ज्यावेळी आपण वस्तू किंवा सेवा उधारीनं खरेदी करतो त्यावेळी त्यामधून जी रक्कम आपण त्या दुसऱ्या व्यक्तीला देणं असतो ती व्यक्ती म्हणजे कोण? क्रेडिटर. सो क्रेडिटर कशावर निर्माण होतात? क्रेडिट परचेसेस. आणि डेटर्स कशामधून? क्रेडिट सेल्स. ठीक आहे. तर थर्ड, बॅड डेट्स म्हणजे रक्कम बुडणे. अँड इररिकव्हरेबल अमाऊंट. इरिकव्हरेबल वसूल न होणारी. रिकव्हर म्हणजे वसूल होणं. रिकव्हरेबल वसूल होणारी, इरिकव्हरेबल वसूल न होणारी. अँड इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज बॅड डेट्स. इट इज द रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. रेव्हेन्यूचा अर्थ वार्षिक, नैमितिक लॉस आहे तो. बॅड डेट इज अ लॉस म्हणायचं, लॉस टू द बिझनेस. कारण काय म्हटलं? अँड इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर. डेटरकडून जी रक्कम वसूल होत नाही, वसूल न होणारी रक्कम म्हणजे बॅड डेट्स. अँड इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज अ बॅड डेट्स. ठीक आहे. त्यानंतर त्याच संदर्भात आहेत बघा, डेटर क्रेडिटर याच संदर्भात आहे. पुढे म्हटलेलं आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट याचा अर्थ फिनान्शियली साऊंड पर्सन.
If a person's assets are more than his liability or equal to his liability, he is called a solvent person. ॲसेट म्हणजे मालमत्ता, प्रॉपर्टीज, आणि लायबिलिटी म्हणजे देणं. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मालमत्ता देण्यापेक्षा जास्त असतात, देयता ज्या आहेत लायबिलिटीज आहेत याच्यापेक्षा इक्वल बरोबर किंवा जास्त असतात, पर्सन्स assets are more than that of his liabilities or equal to his liabilities, is called a solvent person. Solvent person is a financially sound, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतो, and is in a position to pay off all his debts. त्याचं जे काही देणं आहे ते सर्व देणं द्यायला तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो. Financially sound person and who is in a position to pay off all his debts, all his liabilities. बरोबर, इथे बघा म्हटलंय पर्सन टोटल ॲसेट्स किती आहेत, 50 लाख आहेत, आणि त्याचे डेट्स किती आहे, 30 लाख आहे, आणि म्हणून काय म्हटलं बघा, हिज पोझिशन इज साऊंड, ही इज एबल टू पे ऑफ हिज डेट्स, कारण त्याचे ॲसेट किती आहेत, 50 लाख आहेत, आणि लायबिलिटीमध्ये देणं किती आहे, 30 लाख आहे, आणि म्हणून तो कसा आहे, सॉल्वंट पर्सन आहे. बरोबर, याच्या विरुद्ध आहे इनसॉल्वंट. इनसॉल्वंट विरुद्ध, a person whose liabilities are more or insufficient, more than his assets, liabilities are greater than his assets, is an insolvent person. Such person's liabilities are more than his assets. A person whose liabilities are more than his assets is known as insolvent person. Financially unsound, आर्थिक दृष्ट्या तो सक्षम नसतो. Financially unsound person insolvent, and financially sound person solvent. इथे उदाहरण दिलं बघा, इथंच तेच उदाहरण दिलेलं आहे. A person's total assets or property have been calculated 20 lakh. एका व्यक्तीच्या ॲसेट्स किती आहेत, 20 लाख आहेत, आणि त्याचं टोटल डेट किती आहे, 50 लाख आहे. कसं देऊ शकणार? And if he is not in a position to get any amount from his any source, कुठल्या अन्य मार्गाने त्याला काहीच रक्कम मिळणार नाहीये, म्हणून इफ द कोर्ट इज सो सॅटिस्फाईड देन ही विल बी डिक्लेअर्ड ॲज इन्सॉल्वंट पर्सन. आता इन्सॉल्वन्सी ही नेहमी कोर्टानं डिक्लेअर करायला लागत असते. म्हणजे असं काही नाही का दरवेळी, म्हणजे एखाद्या आपल्या लायबिलिटी जास्त ॲसेट कमी आहेत, म्हणजे ज्यावेळी तो प्रत्येक वेळी तो इन्सॉल्वंट असेल असं नाही. इन्सॉल्वंट म्हणजे त्याला नादार म्हणतो आपण. पण ज्यावेळी कोर्ट डिक्लेअर करतं की ही व्यक्ती दिवाळखोर झालेली आहे, इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर, की जी व्यक्ती आपली देणी देऊ शकत नाही, देणी देण्याएवढं त्याच्याकडे कुठल्या प्रकारच्या ॲसेट्स किंवा प्रॉपर्टीज शिल्लक नसतात की ज्यामधून तो आपलं देणं देऊ शकेल, सगळं विकलं तरी ते देणं तो देऊ शकत नाही, त्यावेळी त्या व्यक्तीला काय म्हणायचं, इन्सॉल्वंट पर्सन, दिवाळखोर पर्सन. ए पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट्स. एवढंच फक्त लक्षात ठेवा शॉर्टमध्ये. ठीक आहे. द नेक्स्ट, डिस्काउंट, कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. तर डिस्काउंट पहिलं महत्त्वाचं आहे. डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलाउन्स गिवन बाय सेलर टू द बायर और परचेसर. डिस्काउंट म्हणजे सूट. कोण देतो? सेलर देतो. कोणाला देतो? बायरला देतो. ज्यावेळी वस्तू विकतो त्यावेळी बायरला जे काही पैसे देण्यामध्ये कन्सेशन मिळतं त्याला काय म्हणायचं, डिस्काउंट. डिस्काउंट दोन प्रकारचे आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. पहिलं बघूया ट्रेड डिस्काउंट. इट इज अन अलाउन्स गिव्हन ऑन कॅटलॉग प्राइस और इनव्हॉइस प्राइस. बिलामध्ये जी किंमत आहे, छापील किंमत आहे, प्रिंटेड प्राइस और लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. ट्रेड डिस्काउंट is always given on its invoice price, printing price or list price of goods. And this discount, the discount is allowed at a time of purchase or sale of goods. वस्तू खरेदी करताना किंवा विक्री करताना हे डिस्काउंट त्या ठिकाणी दिलं जात असतं. So value of goods purchased or sold recorded at its value payable. आता नंतर आपण ज्यावेळी प्रॉब्लेम बघू त्यावेळी येता येईल त्याच्यामध्ये. इथं एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं एक महत्त्वाचं शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे. ट्रेड डिस्काउंट डझंट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट डझंट ॲपियर, इट इज नॉट रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. हे सगळी माहिती आता लक्षात घेऊ नका. आता एवढंच लिहा. ट्रेड डिस्काउंट कशावरती मिळतं? कशावरती मिळतं?
इनव्हॉइस प्राइसवरती कुठल्या अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करावं लागतं? इनव्हॉइस प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस. दिस अलाउन्स गिवन बाय सेलर टू द बायर ॲट द टाइम ऑफ कॅश और क्रेडिट परचेस. कॅश परचेस करो किंवा क्रेडिट परचेस करो, प्रत्येक खरेदीदाराला व्यापारी काय करत असतो? डिस्काउंट देत असतो. कुठल्या किमतीवरती? छापील किमतीवरती. पण या ट्रेड डिस्काउंटची नोंद हिस्से पुस्तकात केल्यात नाही. उदाहरण समजा लक्षात घ्या की 1,000 रुपयाची वस्तू विकलेल्या 10% ट्रेड डिस्काउंट आहे. 1,000 वरती 10% म्हणजे किती? 100. पण 100 रुपयाची नोंद कुठे होणार नाही. 1,000 मधून 100 रुपये वजा होतील आणि 900 रुपयाची एंट्री केली जाईल. पण 1,000 जे आहे ते पण होणार नाही. 100 रुपयाची ट्रेड डिस्काउंटची पण नोंद होणार नाही. छापील किमतीमधून ट्रेड डिस्काउंट वजा केल्यानंतर म्हणजे 1,000तून 100 रुपये वजा केल्यानंतर जे 900 रुपये राहतात त्या 900 रुपयाची नोंद त्या ठिकाणी हिस्से पुस्तकात होते. ट्रेड डिस्काउंटची नोंद किंवा रेकॉर्डिंग कुठल्या हिस्से पुस्तकामध्ये खरेदीदार किंवा विक्रेता कोणीही करत नाही. सो ट्रेड डिस्काउंट डझंट अपीयर और नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ठीक आहे. नंतर दुसरं आहे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट लक्षात, इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीट. ज्यावेळी आपण आता इथे लक्षात घ्या, कॅश डिस्काउंट मीन्स डिडक्शन इन द अमाऊंट ड्यू. व्हॉट एव्हर द डिडक्शन और कन्सेशन इज गिव्हन टू अवर कस्टमर ॲट द टाइम ऑफ रिसीट ऑफ कॅश फ्रॉम हिम. उदाहरणार्थ मगाशी आपण 1,000 रुपयाचा माल विकला म्हटला, 900 रुपये येणं म्हटलेलं आहे. पण 900 रुपये जे येणं आहे, ज्यावेळी तो 900 रुपये घेऊन येईल त्यावेळी त्या 900 रुपयावरती समजा आम्ही परत 5% डिस्काउंट दिलं. ज्यावेळी पैसे देणार आहे त्यावेळी डिस्काउंट दिलं. लक्षात. सो कॅश डिस्काउंट इज गिवन ॲट द टाइम ऑफ रिसीट ऑफ कॅश. हू पेज द अमाऊंट ही रिसिव्ज द कॅश अँड हू पेज द अमाऊंट ही रिसिव्ह अ डिस्काउंट. Who pays the amount, he received a cash discount. And who received cash, he allowed the discount. हे थोडक्यात लक्षात घ्यायचं. कॅश डिस्काउंट कोणाला मिळणार आहे? परचेसरला मिळणार, खरेदी करणाऱ्याला मिळणार आहे. आणि देणार कोण आहे? विक्रेता. म्हणजे जे पैसे देणं असतं त्या पैसे देण्यामध्ये फायनल अमाऊंट ड्यू असते. उदाहरणार्थ मगाशी 900 रुपये होतं, पण या 900 वरती समजा 5% कॅश डिस्काउंट आहे. तर 900 वरती 5% म्हणजे किती होतात? 85 रुपये होतात. 85 रुपये वजा होतील आणि 855 रुपये मिळतील. पण ह्या कॅश डिस्काउंटची नोंद मात्र हिस्से पुस्तकामध्ये केली जाते. कॅश डिस्काउंट ॲपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीट. पुढे काय म्हटलं बघा, इट इज द कन्सेशन गिवन फॉर एनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. कॅश डिस्काउंट कशासाठी असतं? प्रॉम्प्ट पेमेंट. लोकांनी लवकरात लवकर पैसे द्यावेत ज्यासाठी ते त्याला कन्सेशन दिलेलं असतं. इट इज गिव्हन आयदर फॉर द स्पॉट पेमेंट और फॉर पेमेंट विदिन अ स्पेसिफिक पिरियड. आता ताबडतोब पैसे दिले तरी पण असेल किंवा भविष्यात ज्यावेळी तो पैसे देईल त्यावेळी सुद्धा तयार केलं असतं, कन्सेशन दिलं असतं. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. मग असे म्हटलं तसं 1,000 मधून पहिलं काय केलं? ट्रेड डिस्काउंट 10% वजा केलं, 900 रुपये राहिले आणि त्या 900 रुपयावरती मग परत 5% कॅश डिस्काउंट त्या ठिकाणी काढणार आहे. पण कॅश डिस्काउंटची नोंद हिस्से पुस्तकामध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही करावी लागते. ट्रेड डिस्काउंटची नोंद कोणी करत नाही. ट्रेड डिस्काउंट डझंट अपीयर इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड कॅश डिस्काउंट ऑलवेज रेकॉर्डेड और अपीयर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. याच्यामध्ये 2 वाक्य महत्वाचे. ट्रेड डिस्काउंट कॅश डिस्काउंट दोघांना या लक्षात. ट्रेडर सेलर देत असतो आणि बायरला मिळत असतं. डिस्काउंट मुळात डिस्काउंट याचा अर्थ काय आपण मुळात म्हटला? डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलाउन्स गिव्हन बाय द सेलर टू द बायर. ज्यावेळी विक्रेता माल विकतो त्यावेळी त्या किमतीमध्ये जी सूट दिली जात असते त्याला म्हणतो किंवा कन्सेशन देतो त्याला डिस्काउंट म्हणतो. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट हे प्रामुख्याने त्याचे प्रकार आहे. ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळी त्याच्यामध्ये अधिक माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयर. अकाउंटिंग इयर म्हटलं लक्षात. अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयर. इट इज द accounting year, it is the period of 12 months for which accounts are maintained
and closed by the proprietor. The accounting year के financial year it always starts on 1st April and always ends on 31st March. तेव्हा म्हटले financial year calendar नाही accounting year means period of 12 months for which the accounts are kept. ज्या periods साठी accounts आपण ठेवत असतो. Financial year, accounting year means a financial year. Financial year always starts on 31st March. इथे म्हटलं बघा income tax purpose and accounting year or financial year starts on 1st April and ends on 31st March. At the end of accounting year, a proprietor has to prepare trading account profit. पुढे येईल त्याच्यामध्ये, आता ते काय जास्त बघू नका, आता ते समजणार नाही आहे. एवढं तर लक्षात ठेवायचं, अकाउंटिंग इयर आर्थिक वर्ष, फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला बंद होतं. एवढंच आता लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न्स अँड नॉन ट्रेडिंग कन्सर्न्स. ट्रेडिंग कन्सर्न्स आता शब्दामध्येच तिथं म्हटलं लक्षात घ्या. ट्रेड म्हणजे व्यापार करणं. बट ट्रेडिंग कन्सर्न्स मीन्स द बिझनेस who engage in a purchasing and selling of the goods. Business concern established with an object of earning profit by selling goods is known as trading concern. It is also called as commercial organization or profit making organization. Profit making organization पण म्हटलेलं आहे. ट्रेडिंग कन्सर्न किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन whose objective is to earn profit, and this profit is earned by selling the goods, is known as trading concerns. So where the goods or services are produced and sold with a view to earn a profit, so that business is called as, or that businesses are called as trading concerns. व्यापारी संस्था ज्यांचा उद्देश काय आहे? जास्तीत जास्त नफा मिळवणे, वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करणं, त्याची विक्री करणं आणि त्यातून नफा मिळवणं. ए बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ अन ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज अ ट्रेडिंग कन्सर्न. ठीक आहे. त्याची उदाहरणं आता आपण बाजारामध्ये पाहिजे तर बाजारामध्ये बरीच उदाहरणं आहेत. किराणामध्ये क्लॉथ स्टोर आहे, मेडिकल स्टोर आहे, फर्निचर वर्क्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स वर्क्स आहे किंवा रिपेअरिंग आहे. जे जे नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करतात, हॉटेल आहे, अनेक प्रकारचे असतात किंवा डॉक्टर्स असतील. आता डॉक्टर काही वेळा प्रोफेशनल आहेत किंवा नॉन ट्रेडिंग पण मध्ये येऊ शकतं हॉस्पिटल. पण इंडिव्हिज्युअली जर एखादं हॉस्पिटल क्लिनिक असेल तर ते ट्रेडिंगमध्ये येतं. दे ट्रेड अबाउट देअर सर्व्हिसेस. ठीक आहे. त्या दुसरं काय म्हटलं बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न. इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस. ट्रेडिंग कन्सर्न्स कुठला ऑब्जेक्ट आहे? मेकिंग प्रॉफिट आहे. अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय आहे? फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. देअर ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू प्रोड्यूस एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस अँड टू अर्न प्रॉफिट बाय सेलिंग दॅट गुड्स. They never engage in purchasing or selling production of any goods. They render the services to the society. An organization may be formed for promoting a useful object like art, science, sports, culture, charity. याच्यामध्ये बघा अनेक प्रकारची शाळा आहे, कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, स्पोर्ट्स क्लब आहे, वाचनालय त्या ठिकाणी लायब्ररीज असतील किंवा विविध प्रकारच्या कला केंद्र असतील, ललित कला केंद्र असतात, लायन्स क्लब सारखे आहेत काही ठिकाणी, नॅब आय हॉस्पिटल आहेत. अनेक प्रकारच्या संस्था आहेत की ज्यांचा उद्देश काय असतो? नॉट टू अर्न प्रॉफिट. दे आर नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. सर्व्हिसेस टू द सोसायटी. नंतर गुडविल. गुडविल याचा अर्थ ख्याती, नावलौकिक. गुडविल आपलं नाव. बघा काय म्हटलंय गुडविलचा अर्थ इथं.
Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes of the business. आता हे वरचं जास्त हे वाचू नका, आता लगेच कळणार नाही आहे. खालची दोन जे महत्वाचे आहेत, दोन वाक्य इथे महत्वाचे आहेत बघा. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. हे लक्षात. गुडविल मीन्स मॉनिटरी रेप्युटेशन, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ इट्स रेप्युटेशन. रेप्युटेशन मनीमध्ये, पैशामध्ये व्यक्त केलेलं नाव मूल्य आहे. मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी बिझनेस expressed in terms of money. Goodwill is the reputation. Reputation, नावलौकिक कीर्ती. Goodwill is the reputation of business expressed in terms of money. And it is an intangible asset. Goodwill is an intangible asset. हे महत्वाचं. इथं ऑब्जेक्टमध्ये येऊ शकतं. गुडविल काय आहे? रेप्युटेशन आहे. एखाद्या व्यवसायाची नावलौकिक आहे. रेप्युटेशन आहे. ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. and it is an intangible asset. intangible asset आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट किंवा लॉस म्हटलं बघा. when the selling price of goods is more than the cost price, it is a profit. so profit increase the capital of the business. profit कसं म्हणायचं? if the selling price of goods is more than that of its cost price. सेलिंग प्राइस इज मोर दॅन दॅट ऑफ द कॉस्ट प्राइस. इक्वेशन मध्ये टाकता येतं. सेलिंग प्राइस ग्रेटर दॅन, पाहिलं असेल, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल, 3 चिन्ह असतात. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस मीन्स प्रॉफिट. आणि लॉस कसं म्हणता येईल बघा, प्रॉफिट ऑर लॉस. लॉस, लॉस बरोबर उलट आहे. Cost price of goods is more than its selling price. It is a loss. And loss decrease the capital. ते प्रॉफिट मध्ये पण दाखवलं होतं. उदाहरण काय आता आवश्यक नाही आहेत, पण इथं बघा फार तरी काय म्हटलं बघा. इफ द गुड्स आर, प्रॉफिट काय म्हटलं, इफ द गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000 and all expenses during the period amounted to ₹30,000, then प्रॉफिट किती येणार? 20,000. कॉस्ट ऑफ सेल्स किती आहे? 30,000. आणि सेलिंग प्राइस किती आहे? 50,000. प्रॉफिट किती झालं? 20,000. सेलिंग प्राइस इज मोर दॅन दॅट ऑफ इट्स कॉस्ट प्राइस. काय झालं? प्रॉफिट झालेलं आहे. आणि याच्या विरुद्ध बघा, इफ द गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000 and all expenses during the period किती आले? 60,000. लॉस 10,000. कॉस्ट प्राइस इज मोर दॅन दॅट ऑफ द सेलिंग प्राइस. when the cost price of the goods is more than its selling price, विक्री किमतीपेक्षा कॉस्ट किंमत, खरेदी किंमत आणि इतर खर्च किंमत धरून जर ती किंमत जास्त असेल तर काय होणार आहे? लॉस होणार आहे. when the cost price of goods is more than its selling price, it is a loss. टर्म मध्ये येऊ शकतात, ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात. पुढे काय म्हटलं बघा, इन्कम. इन्कम, इट इज अ रेव्हेन्यू. इट इज अ रेव्हेन्यू arising as result of business transaction. रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न. arising as a result of business transaction. It is the amount receivable on realized from services provided and earning from interest, dividend, commission. Income is a revenue arising as a result of business transaction. आपल्याला मिळणारा पैसा आहे त्याला इन्कम म्हणायचं. ठीक आहे. रेव्हेन्यू, रेव्हेन्यू इट इज इन्कम दॅट बिझनेस हॅज फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटीज, युजली फ्रॉम द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू कस्टमर. रेव्हेन्यू, रेव्हेन्यू इट इज अन इन्कम दॅट बिझनेस हॅज फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी. उदाहरण लक्षात घ्या. रेव्हेन्यूचा अर्थ थोडक्यात लक्षात की दरवर्ष जे काय आपण ॲक्टिव्हिटी करतो, उदाहरणार्थ किराणा मालाच आहे. किराणा मालामध्ये काय करतो? विविध प्रकारच्या वस्तू विकतो आणि त्या वस्तू विकून त्याला पैसे मिळतात, त्यालाच रेव्हेन्यू म्हणायचं. वर्षभरामध्ये ज्यावेळी आपण वस्तू विकतो, रेग्युलरली आपण जी ॲक्टिव्हिटी करतो, रेग्युलर त्या बिझनेस ॲक्टिव्हिटी आहेत, या ॲक्टिव्हिटी करून त्यातून आम्हाला जे काय उत्पन्न मिळतं त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू. सो सेल्स काय? रेव्हेन्यू. हे बघा दिले त्याच्यात. फ्रॉम द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर. किंवा आपण सर्व्हिसेस देतो, सर्व्हिसेसबद्दल आपण काय करत असतो? पैसे घेत असतो, त्याला रेव्हेन्यू म्हणायचं.
रेव्हेन्यू म्हणजे इन्कम किंवा इन्कम आणि रेव्हेन्यू विशेष काय फरक नाही लक्षात. पण रेव्हेन्यूचा अर्थ काय, रेग्युलर ॲक्टिव्हिटीमधून आम्हाला जे मिळतं त्याला रेव्हेन्यू म्हणायचं. आणि इन्कम कसं असतं, अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता म्हणजे हे सेल्स हे पण इन्कम, सेल्समधून पण रेव्हेन्यू इन्कम आहे. किंवा समजा इन्कम आणि कशामध्ये होऊ शकतं, एखाद्या समजा बँकेत पैसे ठेवले असतील तर त्याच्यावरती इंटरेस्ट मिळालं, तर ठेवीवरील व्याज, डिपॉझिट बँकेमध्ये पैसे ठेवतो त्याच्यावरती व्याज मिळालं, हे माझं इन्कम आहे. किंवा समजा एखाद्या कंपनीमध्ये भाग खरेदी केले त्याच्यावरती मला डिव्हिडंड मिळाला, लाभांश म्हणतो. डिव्हिडंड हे काय आहे, इन्कम आहे. किंवा कमिशन हे इन्कम आहे. ठीक आहे. त्यानंतर गुडविल झालं, लॉस झालं. ॲसेट्स. ॲसेट्स मीन्स एनी फिजिकल थिंग म्हटलं लक्षात. or a right owned that has monetary value is called an asset. किंवा त्याच्यामध्ये असंही म्हणता येईल, लक्षात घ्या, ॲसेट्स म्हणजे काय, एनी प्रॉपर्टीज ओन्ड बाय द बिझनेस. एवढी सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवा. एनी प्रॉपर्टी ओन्ड बाय अ बिझनेस इज कॉल्ड ॲसेट. ही व्याख्या दिली त्यापेक्षा सुद्धा कसं म्हणतील बघा, इथे काय म्हटलंय, एनी फिजिकल थिंग म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी वस्तू, फिजिकलचा अर्थ शारीरिक म्हणजे प्रत्यक्ष दिसते, थिंग, ऑर अ राईट, हक्क, ओन्ड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. एखादी दिसणारी वस्तू किंवा काही हक्क असतात, अधिकार असतात, त्याचं पैशामधील मूल्य, मग त्याला काय म्हटलं, ॲसेट म्हटलेलं आहे. किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे assets means all properties of business owned by the business. All properties owned by the business are called as asset. Any physical thing or right owned that has a monetary value is called asset. Ownership of the asset must be with the business. तेच म्हटलं, owned by. That asset must be owned by the business. ओनरशिप कोणाची पाहिजे, व्यवसायाची पाहिजे. व्यवसायाची मालकी असणारी कोणती वस्तू म्हणजे ॲसेट. एनिथिंग ऑर राईट ओन्ड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. जमीन आहे बघा, लँड आहे, गुडविल आहे, पेटंट आहे, कॉम्प्युटर आहे, प्लांट, मशिनरी, सर्व ॲसेट्समध्ये. आता ॲसेट्समध्ये 2-3 प्रकार आहेत. फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे काय, इमूवेबल प्रॉपर्टीज, कांट रिमूव्ह. द ॲसेट्स विच गिव्ह अ लॉंग टर्म बेनिफिट. ते पण महत्वाचं आहे. ज्या ॲसेट्स आपल्याला दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरतात, त्यामुळे आम्हाला दीर्घकाळ फायदा होतो, त्याला फिक्स्ड ॲसेट्स म्हणायचं. द ॲसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड ॲसेट. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल, मशिनरी, फर्निचर, या फिक्स्ड ॲसेट्स आहेत, ज्यामधून व्यवसायाला दीर्घकाळ काय होत असतो, नफा होत असतो. द ॲसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड ॲसेट. then current asset. Current assets which are held in the business for a operating year, only in financial year. मग त्याचे बेनिफिट आपल्याला एका वर्षासाठी फक्त मिळतात. Asset which are held in the business for the operating year, one financial year, can be converted into cash very easily are called current assets. पण डेटर्स आहे, बिल्स रिसिबल आहे, छोटी इन्व्हेस्टमेंट होऊ शकतं, स्टॉक ऑफ गुड्स आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक म्हटलं इथे बघा, करंट ॲसेट्स. सो फ्रॉम विच द बेनिफिट्स आर रिसिव्ड लेस दॅन 1 year. लक्षात घ्या, करंट ॲसेट्स मीन्स द ॲसेट्स विच गिव्स द बेनिफिट टू द बिझनेस लेस दॅन 1 year. लेस दॅन 1 year. करंट ॲसेट हे शेवट बघणार. फिक्स्ड ॲसेट फक्त ॲसेट जेवढं आता लक्षात ठेवा. फिक्स्ड ॲसेट्स, करंट ॲसेट नंतर येईल. वर्ष शेवटी आपण ज्यावेळी फायनल अकाउंट बघू त्यावेळी त्याचा अधिक माहिती येणार आहे. ठीक आहे. फिक्टिव्ह ॲसेट एक त्याच्यामध्ये असतात. दीज ॲसेट्स
are not represented by the tangible position or property. They are imaginary assets. इमॅजिनरी ॲसेट म्हणा. इमॅजिनरी ॲसेट्स. मग असं म्हटलं गुडविल पण इमॅजिनरी ॲसेट आहे. इमॅजिनरी are not represented by tangible possession or property. Imaginary asset. They are imaginary asset but do not have any realizable value. मग deferred revenue expense आहे, preliminary expenses आहे, like advertisement paid for 4 years. तर त्याचप्रमाणे एक लायबिलिटी एक दोन बघूया याच्यामध्ये. म्हणा तर थांबू, पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आता जशा ॲसेट्स आहेत तशा लायबिलिटी आहेत. मग अशा आपण ॲसेट लायबिलिटीचा संदर्भ आला म्हणतात आपण याच्यामध्ये ह्याही दोन टर्म पाहणार आहोत. लायबिलिटी म्हणजे काय? देणं. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू द अदर्स. हे सिंपल आहे लक्षात. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. इट इज अ डेट or amount due from the business to others for the benefit received by the business unit. उदाहरणार्थ लोन टेकन, क्रेडिटर्स आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे, ते सर्व येणार आहे त्याच्यामध्ये. आता फक्त लायबिलिटीचा अर्थ लक्षात ठेवा. लायबिलिटी याचा अर्थ काय? अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत लायबिलिटीचे, फिक्स्ड लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी. फिक्स्ड लायबिलिटी याचा अर्थ काय? लायबिलिटी फॉर मोर पिरियड. One of the major source of funds in the business is a fixed liability. It may be in the form of capital, secured loans, long-term loans from bank or from financial institution. Fixed liability, long-term liability. दीर्घकाळासाठी लक्षात घ्या. उदाहरणार्थ कॅपिटल आहे, व्यवसाय सुरू केला आपण, भांडवल आहे, हे फिक्स्ड लायबिलिटी आहे फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. किंवा बँकेकडून कर्ज घेतलं, मोठं कर्ज घेतलेलं आहे, 5 वर्ष 6 वर्षाचं, लॉंग टर्म लोन, हे सर्व गोष्टी आहेत फिक्स्ड लायबिलिटी आहे. आणि करंट लायबिलिटी हे पण देणंच आहे, शॉर्ट टर्म लायबिलिटी, पेएबल विदिन अ इयर, 1 year. करंट लायबिलिटीज in short term liabilities payable within a year are called as current liability. Current liabilities arise in the regular current operations of the business. These liabilities are not normally secured. ते काय हे महत्त्वाचं नाही वाक्य, सुरक्षित असणं नाही. इथे क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेबल आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, ते याच्यामध्ये येतील. बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे याच्यामध्ये लक्षात. क्रेडिटर्स सुद्धा कशात येणार आहेत? करंट लायबिलिटीमध्ये येणार आहेत. आणि लॉंग टर्म लोन आहे, कॅपिटल आहे, फंड्स आहेत, हे कशामध्ये येतात? फिक्स्ड लायबिलिटी किंवा लॉंग टर्म लायबिलिटी. ते फिक्स्ड लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी, आणि करंट लायबिलिटी शॉर्ट टर्म लायबिलिटी. आणि नेट वर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटल. कॅपिटल, द अमाउंट और फंड्स प्रोवाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. कॅपिटल खरं अगोदर बघायला होतं, ठीक आहे, इथे बघूया. कॅपिटल ॲज वेल ॲज द एक्सेस ऑफ ॲसेट ओव्हर लायबिलिटी ऑफ द बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल और नेटवर्थ. So net worth include capital and reserves. Capital can be in the form of cash or kinds or goods. तर नेटवर्थचे काय दिले बघा. नेटवर्थ बरोबर काय म्हटले? नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी, दॅट इज कॅपिटल. और काय म्हटलंय? टोटल इक्विटी म्हणजे ॲसेट्स मायनस लायबिलिटी. एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटी. एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटी इज अ कॅपिटल और नेट वर्थ और ओनर्स इक्विटी कॅपिटल. ठीक आहे. म्हणजे या एक संज्ञा आपण या पिरियडमध्ये पाहिलेल्या आहेत. या व्यवस्थित ऐका, वाचा. लगेच काय याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. पण आता सुरुवातीला काही थेरॉटिकल पार्ट तुम्हाला काही संज्ञा ज्या आहेत या संज्ञा वाचायला लागणार. 4-5 वेळा वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळेल.
कारण अकाउंट्स हे कशातून आहेत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. व्यापार होत असतो, वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री आहे. काही आपण व्यवसायासाठी खर्च करत असतो, काही वेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळत असतं. हा उत्पन्न, खर्च, खरेदी, विक्री हे जे काही ट्रान्झॅक्शन होत असतात, या ट्रान्झॅक्शनमध्ये ट्रान्झॅक्शन पण टर्म आहे. हे काय ट्रान्झॅक्शन पहिलं यायला पाहिजे, ते ट्रान्झॅक्शन पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते ट्रान्झॅक्शनबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर या सर्व ज्या टर्म्स आहेत या 2-2 वेळा वाचा. पुस्तकात दिलेलं आहे किंवा मी पण ज्यादा दिलं आहे त्याचं ऐका, वाचा. म्हणजे तुम्हाला या संज्ञाबद्दल सर्वसामान्यपणे कल्पना येईल. थँक्स. अर्धा तास झाला असेल काय किती वेळ.